ठाकरे गटाचे रवींद्र वायकर जे आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही वेळात त्यांचा प्रवेश सुद्धा होणार आहे सांगितलं जात आहे. मला वाटतं रवींद्र वायकर असतील किंवा अन्य नेते असतील, निवडणुकीत आता आचारसंहिता 2 दिवसात लागेल. त्यानंतर मला वाटतं या निवडणुकीपूर्वी अनेक नेते उबाठा गटाचे, उद्धव ठाकरे गटाचे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत, करतील. त्यांची लाईनच मोठी लागलेली आहे. आणि मला असं वाटतं की कालांतराने उद्धवजींकडे मला वाटतं हम दो हमारे दो शिवाय कोणी राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होणार आहे. निश्चित उबाठा गटाचा फपुटा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. निवडणुकीमध्ये तुम्ही बघा, ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेला सगळ्यात जास्त फपुटा हा उबाटाचा झालेला असेल. हो, 2019मध्ये मला मंत्री करायला हवं होतं. मंत्री माझ्यावर अन्याय झाला, किमान पक्ष फुटला, त्यावेळेस मला गटनेता सुद्धा तरी करायला हवं होतं अशी खंत भास्कर जाधवांनी आज जाहीर भाषणात व्यक्त केली आहे. नाही, भास्कर जाधव म्हणजे बोलण्यामध्ये फार तरबेज आहेत, बहादर आहेत. वाटेल तसे ते बोलत असतात, तोंडात येईल ते बोलत असतात. त्यामुळे त्यांना करावं नाही करावं हा तर प्रश्न सूचनेचा आहे. पण मला वाटतं की आपण एकनिष्ठ राहिलं तर निश्चित त्याची किंमत होत असते. आता आम्ही एकाच पक्षामध्ये आहोत, 30 वर्ष झालं मी निवडून येतो आहे. आहे ना पक्षाला किंमत. माझ्यासारखे अनेक माझे सहकारी आहेत की त्यांना मंत्रिपद मिळाले, देशाचे अध्यक्ष झालेत, नेते झालेत. पण तुम्ही एका पक्षात जाल तर तुम्ही पक्ष बदलतात घडी घडी, वेळ प्रसंग पाहून तुम्ही स्वार्थपणा करतात. त्यामुळे तुम्हाला कोण मंत्री करणार. ठीक आहे, तर मी समजू शकतो सगळा शिंदेसाहेब सगळा गट घेऊन बाहेर पडले, त्यांनाही त्या ठिकाणी योग्य मोजमाप मिळाले ना. त्या ठिकाणी अजितदादा घेऊन आले, त्यांचे मंत्री त्या ठिकाणी झालेत. पण तुम्ही वैयक्तिक एकटे दुकटे इकडे जमले की तिकडे, तिकडे जमले की इकडे, मला असं वाटतं अशामुळे तुमची किंमत राहत नाही, होणार नाही. आणि म्हणून भास्कर जाधव तुम्ही जेवढ्या मोठ्याने बोलतात त्याच्यामुळे की तुमची किंमत त्याच्यावर होणार नाही. तुम्ही कोणावर बेछूट आरोप केले आमच्यावर सत्ताधारी पक्षावर तरी तुमची किंमत होणार नाही. तुमची किंमत तुम्ही किती निष्ठावान आहात त्याच्या पक्षात. आता मला वाटतं तुम्हालाही काहीतरी डोळ्या लागलेले दिसत आहेत बाहेर पडायचे, आणि म्हणून तुम्ही आता बोलायला लागलेला आहात. कारण काल असं वक्तव्य केलं होतं योगेश कदमांनी भास्कर जाधवांबद्दल की गुवाहाटीला गेले त्यावेळेस भास्कर जाधव सुद्धा बॅग भरून तयार होते. आता मी सांगतो आपल्याला की अनेक जण, म्हणजे आपल्याला आश्चर्य सुद्धा वाटायला नको, इतके जण तयार आहेत, इतके जण आता सगळे भाषिक म्हणून तयार आहेत की आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. हे सगळे जे आता वाच्यता करतात वाचाळवीर, हे सगळे त्याचे संकेतच आहेत. हे सगळे जे वाच्यता करतायत आता मग मला हे का केलं नाही, मला ते म्हणजे नाराजी व्यक्त करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते सगळी म्हणजे सगळीकडे तसंच आहे, जळगावपासून सगळीकडे तसंच चाललेलं आहे. ठीक आहे.